काहीतरी शाबूत ठेवलंय का, काहीतरी निर्मळ ठेवलंय का, आपण चित्त निर्मळ ठेवलंय का, मन निर्मळ ठेवलंय का, आपण शरीर निर्मळ ठेवलंय का, हात चांगले आहेत का, आपले पाय चांगले आहेत? नाही ना, आपलं काहीच चांगलं नाही, आपलं मेंदू चांगला नाही, आपलं काय काय काही चांगलं नाही, टोटल बाद झालेले, बाद झाले. किती सुंदर होतं, किती सुंदर होतं. सगळं अगदी स्वच्छ निर्मळ सगळं खराब करून टाकलं. टोटल वापरायला दिलेली वस्तू इतकी खराब करतात. सगळं नाश करून टाकला. भगवंत पुढे सांगतात की क्षेत्रज्ञ कसा असतो, क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय. अमानित्व मदंभित्व मयूषा क्षांतिरार्जवम् आचार्योपासनं शौच स्थैर्यमात्मविनिग्रह. अमानित्व मी इतरांपेक्षा गुणाने श्रेष्ठ आहे असा अभिमान माणसामध्ये नसला पाहिजे. याला अमानित्व असं म्हणतात की मी इतरांपेक्षा कनिष्ठ आहे, मी लहान आहे, माझ्यापेक्षा मुंगी सुद्धा चांगली आहे, नाही माझ्यापेक्षा शूद्र जीवाणू सुद्धा चांगले आहेत, पण मी खराब आहे असा भाव असला पाहिजे. अमानित्व. दुसरं अदंभित्व. आपल्यामध्ये दंभ आहे, आपण दंभाचा त्याग झाला पाहिजे. अदंभित्व. अहिंसा. अजून कसा असला पाहिजे क्षेत्रज्ञ. आता पहिले क्षेत्र सांगितलं, आता क्षेत्रज्ञ सांगतात. त्या क्षेत्राला जाणणारा, ही जमीन, त्या जमिनीला जाणणारा जो जीवात्मा आहे तो कसा असला पाहिजे. अमानित्व. मान मान्यता, मी खूप मोठा आहे असा अभिमान नसला पाहिजे. अदंभित्व. दंभ आपल्यामध्ये नसला पाहिजे. अहिंसा. कुठल्याही प्राणी मात्राची हिंसा नाही केली पाहिजे किंवा हिंसा होईल असं वागलं नाही पाहिजे. शांती आणि चित्तामध्ये शांतता असली पाहिजे. आर्जवम. आर्जवम. आर्जवम फार सुंदर शब्द आहे. आर्जव म्हणजे प्रार्थना. आर्जव शब्दाचा अर्थ फार सुंदर वर्णन आलेला आहे की प्रार्थना, आर्जव, विनंती. भगवंताला सतत विनंती असली पाहिजे. प्रभू माझ्याकडून चूक घडू देऊ नको, माझ्याकडून कोणाचं मन दुखू देऊ नको प्रभू, माझ्याकडून कोणाचं वाईट होऊ देऊ नको भगवंता. आर्जव, याला आर्जव म्हटलेलं आहे. शांतिरार्जवम् आचार्योपासनं शौच. गुरुची उपासना, आचार्योपासना, आचार्याची उपासना. एखाद्या आचार्यापाशी जाऊन आपण उपासना करणे, त्याची सेवा करणे आणि त्यांनी सांगितलेलं ज्ञान संपादन करून त्याप्रमाणे आचरण करणे. आपण विचार करतो, माझ्या वाक्याकडे लक्ष द्यावं. विचार काय करतो? विचार करतो आणि आचार खातो. खातो की नाही? संध्याकाळी आचार खातो ना, आचारच म्हणतात ना. आपण तो शब्द तेवढ्या पुरताच धारण केला. विचार करायचा, आचार खायचा, एवढंच कळतं आपल्याला. आचार्योपासनं शौच. आचार्यांच्या जवळ असायचं, त्याची उपासना करायची. काय उपासना करायची? की त्यांनी सांगितलेलं ज्ञान संपादन करायचं. त्यांनी सांगितलं उठ उठायचं, त्यांनी सांगितलं बस बसायचं, त्यांनी सांगितलं जा जायचं, त्यांनी सांगितलं झोप झोपायचं, त्यांनी सांगितलं उठ उठायचं.
आपल्या मनानं काही नाही. नागदेव आचार्य आपल्या मनानं वागत नाही, भगवंताच्या मनानं, स्वतःच्या मनानं वागत नाही. विनाकारण माणूस परिष्कृत नाही होतो, विनाकारण माणूस तयार होतो, त्याला तसं सगळं सहन करावं लागतं. आचार्य उपासना सोपी नाही आहे. तुम्हाला गुरुच नाही भेटले असे कडक, आणि आता तर गुरु करण्याची गरजच नाही का? कान फुगले घेऊन भेटलंच काम, कान फुगे निघाले गुरु आणि त्यांना मातीत नेऊन गुरु संपलं. आमचे गुरु आमके बाबा काय येतं पताच नाही. आम्ही परंपरेचे उपदेशी, आडनावाचे उपदेशी, देव ठेवले वळचणीशी आणि ते काढले दसऱ्याच्या दिवशी आंघोळ घालायला देवाला. आचार्य उपासना कुठे आहे? विशेष कसा वंदन करावा हे आचार्य शिकवतात. कुठे आपण उपासना करतो? आपल्याला बसता तरी येते का? बसता सुद्धा येत नाही. वज्रासनात बसणं हे आसन आहे. कुठे येतं वज्रासनात? बसताच येत नाही आम्हाला. मांड्या दुखतात, पाय दुखतात. आचार्यासमोर बसता सुद्धा येत नाही. तिथून आसनापासून सुरुवात आहे आचार्य उपासना, बसण्यापासून. आणि मग तिथून मग प्रणिपात. काही बी विचारायचं, कुठेही विचारायचं नाही. सोफ्यावर बसून तत्वज्ञान विचारत नसतात. दंडवत घालावे लागतात, नाक खासावं लागतं आचार्यांसमोर. आम्हाला हे सांगा म्हणावं लागतं. तुम्ही म्हणसाल आम्हाला पुस्तकातही वाचायला भेटतं, घ्या ना मग पुस्तकातून. कशाला बोलवतं बाबाला? फायद्याचं नाही ते. पुस्तकातलं ज्ञान पुस्तकामध्येच राहतं, ते तुमच्या अंतकरणात उतरत नाही. अंतकरणात उतरण्यासाठी गुरुला बोलवावं लागतं, आचार्यांच्या समोर जाऊन बसावं लागतं. गीता सांगते तत्विधी प्रणिपातेन विधिय. नमस्कार करा, प्रणिपात करा, मग विचारा काय विचारायचं ते. आणि होत असेल तर विचारू नका काही बी. बरेच लोक माझ्याकडे येतात, हात दाखवतात, बाबा माझा हात बघा. कशाला रे? मा लग्नच जुळवणं. माझंच झालं नाही तर तुझं कशाला सपोर्ट? माझं झालं असतं तर मी संन्यासी झालो असतो. म्हणाले काही ज्याचं लग्न झालं त्याला दाखव हात तो, मला कशाला दाखवायला? बरं, तुमच्या प्रपंचातल्या भानगडी त्या संताला त्याचं काय घेणं देणं? काय विचारायला पाहिजे? अडचणी जरूर असतात प्रपंचामध्ये, त्या अडचणी तुम्ही सोडवा. तुम्ही केलेला कुटाणा आहे, तुम्ही सोडवा. त्या गुरुला विचारलं होतं लग्न करू का तसंच राहू? विचारलं होतं गुरुला. आता काय असं विचारलं बाबा आमचं जमलं, मग काय करावं बाबांनी? जमलं तर घे दीक्षा. आमच्याकडे एकच उपाय, जमत नाही का? कापली शेंडी, चलो आओ इधर, पकड़ो बेटा चोरी और चलो भीख मांगनी. दीक्षा दे, खाना भी मिलेगा, भगवान का नाम ले लो, चलो. जमत नाही तर आमच्याकडे उपाय दुसरा नाहीच आहे. तुमचे प्रॉब्लेम आहेत माय बापू, ते तुम्ही घरी बसून सोडवा, ते वाढू देऊ नका. सोप्या गोष्टी सांगितल्यात भगवंतानं. एकानं वरचढ झालं तर दुसऱ्यानं माघार घ्या ना थोडं, काय बिघडते? एक जर इस्तू असेल तर दुसऱ्यानं पाणी बदललं पाहिजे ना. सोपी गोष्ट आहे. त्याला काही तंत्रमंत्र लागते का? त्याला काही फार मोठं शास्त्र लागते का? पतीदेव गरम होऊन आले ना, सोपा उपाय मला सांगतो मी. बाहेरून गरम होऊन आले की पटकन उठायचं आपण. आल्या आल्या चेहरा पाहिल्या लक्षात येते गरम होऊन आले. वा, चहा करू का? पोहे करून देऊ? डोकं दाबू? काय झालं? ते म्हणते गळा दाब. नाही हो, असं काय म्हणतात? तुमचा गळा दाबल्यावर माझं खूप पुसत ना, असं प्रेमानं बोला.
भगवंताचा राग निघून जातो. सोपे काम आहेत ते आम्हाला कशाला विचारायला लागले तुम्ही त्या गोष्टी? काय विचारा मग संताला? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील भगवान, ऐसे सांगा तुम्ही संत सज्जन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार होईल का? भगवंत माझ्यावर कृपा करतील का? मला देव भेटेल का? मला अनुसरण घडेल का? मला देव होईल का? माझ्या आत्म्याचं कल्याण होईल का? हे विचारा ना. एक जण आला, मला विचारला, आता नवीन दीक्षा घेतलेली मी, कपडे बिपडे नवीन भेटलेले मला. आम्हाला वाटलं आम्ही बी लय बाबा झालो बा आता. जालन्याच्या बस स्टँड मध्ये भेटला महाबा. मला म्हणे बाबा एक सांगा बरं. मी म्हटलं ठीक आहे, काय विचारतो? विचार बाबा. एक विचारू का? म्हटलं विचार ना. मला वाटलं हा काहीतरी, त्याला म्हटलं बा मला भगवद्गीतेतलं येतं थोडंफार, ते सांगेल, किंवा लीळा चरित्रातलं येतं ते सांगेल, बाकी काही कुठल्या ग्रंथातलं येत नाही, मला अजून अभ्यास नाही. ते म्हणे ग्रंथातलं वगैरे विचारत नाही. म्हणलं मग काय विचारतो? माझा भ्रमनिराश झाला. तो म्हणला आकडा कोणता येईल. आता ही भानगड काही मला माहितच नव्हती. आकडा काय भानगड आहे? मी म्हटलं आकडा जातो कुठं? ते म्हणे बाबा येतं लय चांगलं काम झालं. ते म्हण मला माहितच नाही ना आकडा. तू म्हणतो आकडा कोणता येईल, आता मला काय माहिती कोणता येईल, कुठं जाईल? बरं आकडे जातात आणि येतात, कशाने जातात आणि कशाने येतात हेच माहित नाही. रेल्वेने जातात का, विमानानं जातात का, एसटीने जातात का, प्रायव्हेट गाडी आहे का, पैदल जातात? ते म्हणे इतक्या आळाने कसे व्हावा तुम्ही? म्हणलं याचं प्रशिक्षण मला काही दिलं नाही बाबा कोणी. तू गुरु होत असेल तर मग तुला नारळ देतो, सुपारी देतो, 2 दंड घालतो, तू गुरु बन. मग तो मला सांगायला लागला आकडा एकूण लावत असतात. आता तर पुन्हा मी कन्फ्युज झालो. म्हणजे आकडा लावतात आम्हाला शेतकरी दादा विळा लावताना पाहिलेला आहे, कुऱ्हाड लावताना बघितलेला आहे, पावशी लावते आमची मावशी. मावशी काय लावते? पावशी, भाजी चिरायसाठी. हत्याला लावताना बघितलेत बाबा. त्याला म्हणलं आकडे अगोदरच वाकडे तिकडे येतं आणि ते लावल्यावर अधिक घासून जातील ना ते. ते म्हणे लईच अडाणी बाबा, तुम्हाला कोणी खरंच कसं काय तुम्हाला कळत नाही? नाही ना भाऊ, नाही ना कळत. ते म्हणे आकडा लावणे म्हणजे एकूण फोनवरती तारेवरती ते सांगतात, मग तिकडे ते असं होतं तसं होतं. तुम्ही गप्प सापडे, मी सगळं सांगतो तुम्हाला. बरं ठीक आहे. मग त्याला सांगितलं म्हणजे कसं लावतात, एकूण 25 पैसे लावले की तिकून 25 रुपये येतात. म्हणलं अरे वा, हे छान आहे राव. असं असतं का? हा म्हणे असं असतं ते. बरं बरं बरं. तुम्ही किती वर्षापासून लावता? ते म्हणे मला 25 वर्ष झाली मी आकडे लावतो. त्याचं वय जवळजवळ 50 वर्षाचं होतं. मी तरुण. म्हणजे माझ्यापेक्षा मोठा माणूस आहे, काय बोलावं या माणसाला. म्हणले भाऊ 25 वर्षापासून आकडे लावता तुम्ही, मग तुमच्या घरी तर लय मोठी शेती असेल, 100-150 एकर, आणि बऱ्या मोठ्या गाड्या पिढ्या, मोठा बंगला असेल, खूप पैसे असतील तुमच्यात, दागिने. नाही म्हणे बाबा. का? माझ्या घरावरची पत्रे सुद्धा बदलले नाही म्हणे, फुट घेते. पावसाळ्यामध्ये सगळं गळतं म्हणे, पद 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 पद. आणि मग एवढे पैसे येतात ते गेले कुठं? येतात काय म्हणे, एकदाही नाही आले. आणि म्हणून मग लावता कशाला? अवघड गेली. काय विचारावं संतांना? एक तर संतांची भेट होत नाही. भेट झाली तर आपण त्यांना चांगलं पुसायचं, जे विचारायचं ते विचारत नाही, भलतच विचारत बसतो. रिकामी कामात मन येते. त्यांना विचारा माझा उद्धार होईल का? भगवंत माझ्यावर कृपा करतील का? मला मोक्ष मिळेल का? मला या मनुष्य देहाचा माझा वाटोळ झालेला आहे, हे चांगलं होईल का? मला देव भेटेल का? हे विचारा. मला मोक्षाची प्राप्ती होईल का? भगवंताची प्राप्ती होईल का? हे विचारा. भलत असेल तर काय विचारा? ते विचारायला पाहिजे.
ते आपण विचारत नाही मायबाप. त्याच्यामुळे वाटोळं झालं आमचं, सत्यानाश होऊन गेला. अमानित्व मदंभित्व अहिंसा क्षांतिरार्दवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहम्. स्थैर्यम आत्मविनिग्रह, आत्मनिग्रह आत्म्याचा निग्रह करणे आणि स्थैर्य आपल्याला स्थैर्याने अस्थिर झालोय आपण अस्थिर. बघा तुम्ही बरेच माणसं बसलेले असतील, एका बाजूला बघ एकाकडे बघ, इतकं असतील. मोबाईल उचलतील, खाली ठेवतील, पुस्तक वाचत असले तर पुस्तक घेतील, परत खाली ठेवतील, गाठी हातात असली तर गाठी घेतील, ती आपटतील, नाकात पुसतील, कानच खाजवतील, तोंडावर हातात फिरवतील. काय करतात त्यांनाही कळत नाही. अस्थिरतेचे लक्षण. आता जवळजवळ 1.5-2 तास झाला, माझी मांडी तशीच आहे. तुम्ही बसून दाखवा बरं असं. कळा लागल्या, स्थिरच नाही ना. कळा नाही लागणार तर काय, अभ्यासच नाही बसण्याचा. आता पोती झाली साठेवाडीला दोतुंडे बाबांची. 4 तास बसतात वज्रासनामध्ये. नुसत्या वज्रास हे तरी नाही, हे म्हणजे मांडी आहे, सहज आसन आहे, ते वज्रासनामध्ये बसतात. सोपं काम नाही. स्थैर्यम, स्थिरता पाहिजे आम्हाला, स्थिरता. आम्ही अस्थिर अस्थिर. सकाळी उठल्यापासून अस्थिर, झोपलं तेव्हा स्थिर, पण झोपीतही स्थिर नाही. काही झोपीतही बडबड. आला आला आला, गेलं गेलं गेलं, काय आलं काय गेलं त्यालाच माहिती बिचारा. झोपेत सुद्धा, पण झोपीत तर नीट बडबड. आता मला सांगा, अशी बडबड करतात, झोपीत काय नीट बडबड करणार आहे? आमचे संत पेटे हरिदास यांना ताप आला, तापीमध्ये बरळले तर शास्त्र निघाला बाहेर. आपल्याला ताप आला तर बापू काय म्हणून सांगता येईल. आणि त्यांच्या मुखातून शास्त्र निघाले, ताप आले. काय कमाल आहे. भांडारेकरांना वेगळी चावली तर त्या वेदनेतून ते कळवळले नाही, विव्हळले नाही. त्यांच्या विव्हळण्यामधून विंगुळिका स्तोत्र जन्माला आलेला आहे. कमाल आहे. स्थिरता, स्थैर्यम. क्षेत्रज्ञ असा असावा म्हणतात भगवंत. आत्मविनिग्रहम, आत्मनिग्रह, आत्म्याचा निग्रह करणे. आचार्य उपासना होत नाही आपल्याच्याने, आत्मनिग्रहता नसते, स्थिरता नसते आपल्या जीवनामध्ये. अस्थिर आहे, अस्थिर अस्थिर. शिकले सवरलेले माणसं, आणि म्हणून आता मोटिवेशनल प्रवचनाकडे लागले लोक. मोटिवेशनल पैसे देऊन ते प्रवचन ऐकतात. मेंदू शांत झाला पाहिजे म्हणतात, शांत. कारण स्थिरता नाही आहे जीवनामध्ये. कशी राहील स्थिरता? स्थिरता येण्यासाठी चांगले काम केले पाहिजे ना. कुठं चांगले केले? सतत लोक सकाळी उठल्यापासून उठल्या माणूस विचार करतो, आज कोणाला फसवायचं, इथून सुरुवात. कोणाला बुडवायचं, कोणाला लुबाडायचं नाही. बघा तुम्ही, 95 ते 99% असेच व्यवहार चालू आहेत. स्थिरता येईल कशी जीवनामध्ये? अस्थिरच होईल ना माणूस. अस्थिर होणाऱ्या गोष्टी तुम्ही करत राहणार सतत.
तर स्थिरता येणार नाही ना. आणि म्हणून माती कळली पाहिजे, क्षेत्रही कळलं पाहिजे. आणि क्षेत्रज्ञ कसा असावा ते भगवंत सांगतात. अमानित्व नदंबित्व नयोंसा क्षांतिरार्धवम् आचार्योपासनं शौच स्थैर्यमात्मविनिग्रहम्. शौच शुद्धता, शुद्धता सांगितली तुम्हाला, मागे शब्द गेलेला आहे. तो शुद्ध असतो, स्वच्छ असतो, निर्मळ असतो. पण नुसता स्वच्छ म्हणजे वरून नाही बरं का, आतून. आपण फक्त वरून स्वच्छ होतो, दररोज सकाळी आंघोळ करतो नाही का, पण आत्म्याला कधी धुतलेलं नाही आपण. आत्मा मलिन बनत जातो. आणि मग आंघोळ करायला आपण गंगेमध्ये जातो नाही का. आणि मग कुणीतरी म्हटलं त्या गंगेला की तू मैली झाली गंगे नाही का. कशामुळे झाली म्हणले, पापियों के पाप धोते धोते. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. अरे आत्म्याबद्दल वर्णन करताना ते म्हणतात किती सुंदर आत्मा आहे. सच्चा आहे आत्मा, सच्चा आहे, खरा हिरा आहे आत्मा. आत्मा है एक सच्चा हीरा, काया है एक भैरी. आत्मा है एक सच्चा हीरा, काया है एक भैरी. हीरे को मत झूठा कहना, किती घाण करून टाकली गंगा आपण. कुठं स्वच्छता आहे, कुठं शुद्धता आहे. भगवंताने ते पाणी आपल्यासाठी दिलेलं आहे. सगळं सगळं चराचर सृष्टी जीवाच्या कल्याणासाठी दिलेली आहे, जीवाच्या फायद्यासाठी, आत्म्याच्या सुखासाठी सगळं आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे. एवढ्यासाठी आपल्याला मिळालं आहे. हवा, पाणी, सूर्य किती छान आहे. अहो विचार करा, आपल्या भारतामध्ये एवढा सूर्यप्रकाश आहे, इंग्लंडमध्ये इतका सूर्यप्रकाश नाही. तिथे जर सूर्य उगवला तर शाळा, कॉलेज, सगळ्या सरकारी ऑफिसला सुट्टी दिल्या जाते. सुट्टी का? सूर्याचं दर्शनच होत नाही. पण हे सगळे अस्वच्छ करून टाकलं आपण. पृथ्वी घाण करून टाकली.
आपल्याकडे नाही ना. आचाराची शुद्धता नाही, विचाराची शुद्धता नाही, शरीराची शुद्धता नाही, आत्म्याची शुद्धता नाही, कशाचीच शुद्धता नाही. क्षेत्रज्ञ शुद्ध असतो असं भगवंत सांगतात. आचार्योपासनं, आचार्याच्या जवळ जाऊन उपासना करतो आणि शौचम, शुद्धता असते त्याच्यामध्ये, स्थैर्यम, स्थिरता असते, आत्मविनिग्रहम, आणि आत्मा त्याचा निग्रहवान असतो, निग्रह करतो. हे करणार नाही, करणार नाही, हे करणार, हे करणार, चांगलं आहे ते करणार, वाईट आहे ते टाकून देणार, याचा निग्रह तो केलेला असतो. आपण कुठं निग्रह करतो? वाईट गोष्टीचा निग्रह कधी केला? करतच नाही ना. वाईट गोष्टीचा निग्रहच करत नाही, वाईट गोष्टीचा निग्रहच करत नाही आपण. सोडून दिलं पाहिजे, असं कुठं निग्रह आहे आपला? चांगल्या गोष्टी स्वीकार केल्या पाहिजे, हा निग्रह कुठे आहे आपल्याकडे? नाही ना. आजची कथा इथेच थांबवूया. आपल्याला देवपूजा पण करायची आहे. केशवदादा यक्षदेव यांची देवपूजा आपल्याला वंदन करण्यासाठी इथे आलेली आहे.